रस्ता कुठून दिसत नाही आहे. चला तरी बघूया, रस्ता शोधूया आपण. हा पूर्ण समुद्रकिनारा आहे. एक छोटासा रस्ता दिसला मला. चल बघूया जमते का चढायला. हा एक रस्ता दिसतोय, पण जाता येईल का बघूया. चला ट्राय तर करूया. चला ट्राय करूया, जाता येईल का बघूया. हे बघा किती अवघड रस्ता आहे. बापरे. शा आलो. आलो एकदाचा मित्रांवरती, किल्ल्यावरती. हा एवढ्यासा चिंचोळी मार्गातून आलो मी, एका पायपाच्या आधारे. हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधलेला आहे आणि त्यावेळी व्यापारी बंदर होतं, तर इकडून देखरेख करण्यासाठी कदाचित ह्याचा वापर केला जात असावा ह्या किल्ल्याचा. बघूया. हा इथून एक रस्ता दिसतो. ओके, अच्छा, म्हणजे हा रस्ता जाताना बघूया, ट्राय करूया ह्या रस्त्याने. जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे अलिबाग जवळ मुरुड जो एरिया आहे, मुरुडच्या आसपास कोर्लई नावाचा एक किल्ला आहे. तो किल्ला बघण्यासाठी आणि किल्ल्याबद्दलची माहिती सांगण्यासाठी आज मी कोर्लई येथे आलेलो आहे.
हे अलिबागपासून 25 किलोमीटर अंतर आहे आणि मुरुडपासून पण साधारण 20 किलोमीटरचं अंतर असेल. हे काशीद बीच इथून जवळ आहे. तर या ठिकाणी मी आलेलो आहे. बघूया किल्ल्यावरती काय काय माहिती सांगता येते का. हा बघा, हा पूर्णपणे चारी बाजूने समुद्रकिनारा आहे. पूर्ण पाणीच पाणी आहे. आपण फिरूया किल्ला, चला. हे सगळं एवढ्या वर्षाचं हे बांधकाम असेल. साधारण 400-500 वर्ष जुनं तरी हे बांधकाम असेल. मित्रांनो, असं म्हणतात की छत्रपती संभाजीराजांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता, पण काही कारणांमुळे ते शक्य झालं नाही. या किल्ल्यावरती ॲक्च्युली पोर्तुगीजांचंच राज्य होतं, पण 16व्या शतकानंतर मराठ्यांनी हा किल्ला जिंकला होता. मराठ्यांच्या ताब्यात होता व त्यानंतर 1818ला हा किल्ला पुन्हा ब्रिटिश सरकारच्या ताब्यात गेलेला आहे. इथे कुठे किल्ल्यावरची काही माहिती दिलेली नाही आहे, पण विकिपीडियावरती जी काय माहिती आहे, गुगलवरती जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो आहे. पूर्णपणे असं पठार आहे वरती. इथे वरती किल्ला बघायला 20 रुपयाचं तिकीट आहे. कुत्रे फक्त 2 कुत्रे आहेत. ह्याला अंगावर वगैरे यायचे. हा नाही, आहे मोठा किल्ला, पुढपर्यंत आहे अजून. हे कुत्रे कशा आले असेल वरती, घाबरलो थोडासा मी. एकही कोण माणूस नाही आहे. ते हा समुद्रकिनारा, त्या टोकापर्यंत आपल्याला जायचं आहे. त्यांना काय खायला पण नाही आणले, काय माहीत नाही मला. वरती कुत्रे आहेत, नाही तर बिस्किट आणली असती. माणसाळलेले आहेत कुत्रे पण, नशीब. ही तोप आहे. हे बघा, ही तोप आहे. पूर्ण जंगल आहे. हे कुत्रे भुकले पण नाहीत. बरं आहे. हा बघा, इथून पूर्ण पठार आहे वरती, असं लांब लचक. आणि पूर्ण चारी बाजूला समुद्र आहे. इथे रेंज नसते हां, पण खाली तिकीट घेताना पण ओन्ली कॅश लिहिलेलं आहे. UPI चालत नाही. खाली कोणतरी कुत्रे भुकतात. इथे 2 व्हीलर थांबवलेलं आहे. ही जी दिसते ना, ही 2 व्हीलर, मी 2 व्हीलरने आलो आहे. तर तिथे पार्किंग केलेले आहे. एक कोणतरी माणूस दिसला आहे, मला वाटतं तो इथं देखभाल करण्यासाठी असेल. त्याला विचारूया आता रस्ता जाण्यासाठी नेमका कुठून आहे.
साफसफाई छान ठेवलेली आहे किल्ल्यावरती. नमस्ते. तो खाली आहे रस्ता, तो तिकडून खाली जावं लागेल का? बाईक आहे बाईक खाली लावली आहे. तू कोणाला जायला मी आता त्या ह्याच्यातून आलो, त्या विंडोमधून. पाईप लावलेला आहे ना तिथून. मग मी आता सरळ असं जाऊ ना? सरळ गेलो तर परत तुम्हाला हे आहे, परत खाली जाऊन परत ती इथं पायवाटेवर नाही यायला लागत. हो ना. हां ते पायवाट मग तुम्ही कसे येता? आम्ही इकडून येतो. मेन गेट. अच्छा, इथून ओपन आहे का? पण मग परत तिकडे लांब यावं लागेल ना मला? परत तुम्हाला इकडेच यायला लागेल. पण ठीक आहे, रस्ता तरी आहे का? रस्ता आहे आपला. हो ना, चालेल. हे बघा, इथे एक तुळस आहे, तुळस वृंदावन आहे. एक देऊळ पण आहे. किल्ल्यावरती एक देऊळ आहे. ही पाण्याची विहीर आहे, पाण्याचं कुंड आहे बघा. एवढा उंचावरती पाणी घेतलेलं आहे. त्यावेळी ह्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करत असतील. हां, इथे पण एक प्रकारे टाकी आहे, पाण्याची टाकी. हा पोर्तुगीजांचा सिम्बॉल आहे. ते 2 तोफा आहेत. ही एक तोफ आहे. चार तोफा आहेत एकूण. इथून एक रस्ता दिसतोय. मित्रांनो, हे चर्च असावा आणि चर्चसारखं स्ट्रक्चर दिसतं आहे. हां, विकिपीडियामध्ये लिहिलेलं गुगलला आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या ह्या एकाच किल्ल्यावरती चर्च आहे. मित्रांनो, हे जे स्ट्रक्चर आहे हे चर्च, पोर्तुगीज चर्च आहे हा. आणि त्याची मांडणी वगैरे ही तशीच आहे.
एक इथे समाधी दिसते. खोल्या आढळते, त्या खोल्या आहेत. तोफा भरपूर आहेत इथे. इथे वाटतं झेंडा फडकवतात. आणि झेंड्याचं स्टँड चौतरा बांधलेला आहे. ही बघा, इथे का आणखीन एक तोफ आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय भीम.